हॅलो फ्रेंड, हाय, हाव आर यू? आय एम फाईन. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेत असतील आणि असायलाच पाहिजेत. मी धनश्री आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आमच्या रूममध्ये आज असं स्पेशल असं काहीतरी बनवायला चालू आहे. इतक्या दिवस आम्ही मेसमध्ये जेवायला जात होतो, पण आज आम्ही रूममध्ये काहीतरी मेनू बनवायला लागलो आहे. सगळेजण कामाला लागलेत. कोण काय करते, कोण काय करते, कोण बटाटा चिरते, कोण वाटाणा सोलते, कोण भाताला फोडणी टाकते, कोण बाथरूममध्ये कपडे धुतय. सगळेजणांना वेगवेगळी कामं आहेत. तुम्हाला दाखवते मी. हो का, बघू शकता. मिरच्या, वाटाणं, तिकडं मसाला एकत्र करायला चालू आहे, तर तिकडं पण वाटाणा सोलायला चालू आहे. काय म्हणतो? हा बोल ना. बघा, कांदे, हा काय? बरं. तांदूळ, इकडं उकळीत मिरचीचं कूट काढायला चालू आहे. इकडं कांदा टाकलेला आहे. आता आमच्या सध्याच्या मॅडम त्या कांदा परतायला लागलेल्या आहेत. व्यवस्थित परता. कसा आहे आमचा प्लॅन रूमवरचा. वाटाणे कसे हो गावाला? 30 रुपये किलो आहे मम्मी मला. इथं 50 आहे मला. हा 30 किलो मम्मीने आणले. होय मम्मी. करपल कांदा मी हलू का? काय दिसत नाही रे काय? मीच बाजूला घेतलेली. आणि इकडे आमच्या मॅडम ह्या टोमॅटो कापायला चालू आहेत. टोमॅटो, कांदा, कोथिंबीर नाही आणली. आणि कांदा घेते हलू. कांदा अजून बटाटा वगैरे टाकून मस्त केले. त्यात आता मसाला पण टाकले आहे आमच्या आचार्याने. आमचा आचार्य खूप भारी स्वयंपाक बनवतोय. आता सोयाबीन सगळंच ऍड आहे. आता सोयाबीन, परत शेंगदाणे आणि ओला मटार ऍड केलेला आहे. मिरची पण याच्यात टाकायची का? मिक्स करायला चालू आहे एकदम मस्त. आवडली पाहिजे, गरम झालं पाहिजे हो आपल्याला. त्यामध्ये मीठ ऍड केलेलं आहे. सांगा बरं, 1 किलो पोळीला किती किलो 1 किलो तांदूळ किती किलो गूळ टाकायचा? 1 किलो पाऊण किलो 1 किलो सव्वा 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम ना. 7500 750 ग्रॅम होय. नाही जात 1 किलो बसतो 1 किलो. आणि राहिलं तर उद्या सकाळी गरम करून खाऊन जाते. सगळ्या भाज्या मस्त पैकी तळून घेतलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये तांदूळ धुवून टाकायचं राहिलेलं आहे. मस्त बनवायला लागलेत भात वगैरे तिकडं छान. मी आपलं खायला जाणार तयार झालं. तुमच्यात काय केलंय आज कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही पण कधी असं बॅचलरमध्ये राहिले आहे का तेही मला कमेंट करून नक्की सांगा. इतक्या दिवस आम्ही मेसमध्ये जेवायला जात होतो, पण
मध्ये कसं असतं वेगवेगळं असतं की बाबा तिकडचं म्हणजे एवढं खाण्याच्याच लायकीचं नसतं, पण न इलाज असतं ते खायला लागतं. मग म्हटलं हा डिसिजन घेतला आम्ही सगळ्यांनी मिळून, कॉन्ट्री काढून गॅस भरून आणला आज. मग ते सगळे सामान वगैरे घेऊन आलो. फायनली आज रूममध्ये बनवायला चालू केलं. खूप दिवसानंतर म्हणजे असं स्वतः बनवलेलं खायला भेटते. तुझं फायनली तयार झालेला आहे भात, बघू शकता. माझं वाटायला ताटे. पण झालं आहे. हा मग जाऊ दे बाई. जेवा अरे ताट मिक्स आहेत ना, ते सांगते हे ताट माझे. रूम मधलीच आहे ना नाव पाहू दे जेवायला. ते काय तू नाकी घे. हे तोंडी लावायला हा. शेंग घालून. तुझं आहे असं सांगते का मग काय वाटलं? तुला काय वाटलं मला काहीच कळलं नव्हतं. फायनली जेवण झालं. एक नंबर राईस झालता, मस्त पोट भरून खाल्ला. खूप छान केलता आमच्या सेजल मॅडमनी, खूपच छान पोट भरून खाल्ला. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू, बाय बाय.